राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला पदाधिकारी हेमा पिंपळे यांना शिवाजीनगर पोलिसांनी नजरकैदेत ठेवलंय। यापूर्वी हेमा पिंपळे यांनी आंदोलन केलेली होती। आज अजित पवार यांचा दौरा असल्या कारणाने हेमा पिंपळे यांच्या माध्यमातून आंदोलन होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे सकाळपासूनच पिंपळे यांना त्यांच्या राहत्या घरी नजरकैदेत ठेवण्यात आल्याची माहिती आहे। सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला बीड न्यायालयात सुनावणी करता हजर केलं असता हेमा पिंपळे यांनी न्यायालयाच्या बाहेर गोंधळ घातलेला होता। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज पुन्हा एकदा हेमा पिंपळे यांना नजरकैदेत ठेवण्यात आलंय। पालकमंत्री 2 वाजेपर्यंत बीडमध्ये आहेत आणि 2 वाजेपर्यंत आम्हाला आदेश आहेत तुम्हाला बाहेर नाही पडू द्यायचे, अशा प्रकारचं त्या महिला पोलीस मला सांगतायत। मला हा तुघलकी कारभार वाटतो। बीड जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था सुधारा आहे असेल, महिला आणि मुलींवर ज्या प्रकारे अन्याय अत्याचार होतात आणि पोलीस स्टेशनला दाद मागायला गेल्यानंतर त्यांची साधी फिर्यादी नोंदवून घेतली जात नाही, असे काही प्रश्न असतील ते निवेदनात्मक सुद्धा आम्ही देऊ शकतो। परंतु प्रत्येक वेळी मी आंदोलनच करते अशा आविर्भावात पोलीस लोक माझ्याशी वागतात। या सगळ्या पोलिसांच्या वागण्याचा मी एक कार्यकर्ती म्हणून निषेध करते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।